28 लाख रुपयांच्या लाच प्रकरणात अटकेत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांना पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले। तोटेवार यांची पदोन्नती मुंबई लोहगाव पोलीस दलात पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली होती। बदलीनंतर त्यांनी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतून कार्यमुक्त करण्यात आले होते। तोटेवार यांना कार्यमुक्त करण्याचे आदेशही रद्द करण्यात आलाय। तोटेवार यांना कार्यमुक्त करण्याचा आदेश रद्द करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावरून त्यांना निलंबित करण्यात येणार आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी दिली आहे। तोटेवार या आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्तीस होत्या। जमिनीच्या एका प्रकरणातील तक्रार अर्ज त्यांच्याकडे चौकशीसाठी सोपवण्यात आला होता। या प्रकरणात तोटेवार यांनी तक्रारदाराकडे 30 लाख रुपयांची लाच मागितली होती। तक्रारदाराने सुरुवातीला 2 लाख रुपये दिले होते। उर्वरित 28 लाख रुपयांची लाच देण्याची मागणी त्यांनी केली होती। लाचेची रक्कम घेऊन तक्रारदाराला शनिवारी दुपारी बंड गार्डन रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेल जवळ बोलावले होते। ही रक्कम स्वीकारण्यासाठी तोटेवार यांनी संभाजी शिवाजी चव्हाण यांना पाठवले होते। चव्हाण हा तोटेवार यांच्या ओळखीचा आहे। तक्रारदाराकडून लाच घेताना चव्हाणला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून पकडले। चौकशीत तोटेवार यांनी लाच घेण्यासाठी पाठवल्याचं उघड झाल्यानंतर तोटेवार यांच्यासह चव्हाण यांना अटक करण्यात आली। तोटेवार आणि चव्हाण यांना न्यायालयाने 6 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र लाईव्ह वरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच Instagram आणि Facebook वर फॉलो करा।